तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 3 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असं असणार आहे की कान्हा सखीची बाजू घेतो आणि सगळ्या चाळकऱ्यांना त्यांचे दोष दाखवतो. सखीने चाळीत येऊन सगळ्या चाळकऱ्यांसाठी किती काय काय केलं हे त्यांना दाखवतो. सगळ्यांचे डोळे उघडतो. परशू आपल्या गुंडांना म्हणतो, ए चला लागा कामाला. आता या चाळीतली एकही भिंत उभी राहता कामा नये. चला लागा कामाला. ते गुंड सगळे हातोडे वगैरे घेऊन चाळ तोडायला पुढे येतात. सखी कान्हा हातात हात घेऊन समोर उभे असतात. कान्हा म्हणतो, चाळीतली भिंत तोडण्याआधी तुम्हाला ही भिंत तोडावी लागेल. सखी म्हणते, असेल ना तुमच्यात हिंमत तर या पुढे. चाळीतले सगळे पुढे येतात. सखी कान्हा यांच्यासोबत हात मिळवतात आणि सगळे भिंत पडून उभे राहतात. परशू घाबरतो. तो बाजूला जातो आणि सरकारला फोन लावतो. परशू सरकारला म्हणतो, सरकार, अहो हातात हात धरून सगळे चाळकरी उभे आहेत. ते म्हणतायत चाळ पाडू देणार नाही. सरकार म्हणते, मला त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे. मी सांगितलंय ते करायचं. आता काहीही झालं तरी चाळ पडलीच पाहिजे. ते सगळे समोर आलेत ना, मारून टाका सगळ्यांना, संपवून टाका. सगळे गुंड त्या चाळकरी सखी कान्हा यांच्यावर हात उगारतात. पण सगळे तोडीस तोड उत्तर देतात. त्या सगळ्या गुंडांना चांगलं चोपून पळवून लावतात. आता सखी कान्हा एकत्र आलेत आणि कान्हाने चाळकऱ्यांचे डोळेसुद्धा उघडलेत. आणि सखीबद्दल, तिच्या चॅलेंजबद्दल चाळकऱ्यांना सगळं कळले. सखी चाळ सोडून तर जाणार नाही आहे. तिचे 1 दिवस बाकी आहे आणि हा 1 दिवस ती चाळीत घालवणार. आणि त्यानंतर पुढे काय होईल हे बघण्यात तेवढीच मजा असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सरकार मेडिक्लेम ऑफिसरला व्हिडिओ दाखवते आणि त्याला म्हणते, हे बघ, यात काय दिसतंय? तू चाळकऱ्यांच्या सह्या घेतल्यास, तू त्यांना फसवले, खोटं तू बोललाय आणि खोट्या सह्या तू घेतल्यास. समजलं? मग आता पोलिसात तक्रार कोण करणार? मी. जर मी पोलिसात तक्रार केली ना तर तुझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि जर का गुन्हा सिद्ध झाला तर परशू याला किती वर्ष तुरुंगात जावं लागेल? परशू म्हणतो, ए स्वतःची नाही तर फॅमिलीची तरी कदर कर. अरे फॅमिलीचा विचार कर जरा. तू जेलमध्ये गेलास तर फॅमिलीकडे कोण बघणार? म्हणून सांगतोय, तोंड बंद ठेव आणि इथे गुपचूप निघून जायचं इथून. तो माणूस म्हणतो, सॉरी सरकार, तुम्ही जे म्हणाल ना मी ते सगळं करायला तयार आहे. फक्त हे काही व्हिडिओ कोणाला दाखवू नका. तो माणूस इथून निघून जातो. इथे सरकार परशूला म्हणते, परशू, ठरवल्याप्रमाणे सगळं होतंय. आता उद्या सखीचं चॅलेंज पूर्ण होणार. पण त्याआधीच सखी चॅलेंज हरणार. सखी आणि ते चाळकरी रस्त्यावर येणार. उद्या चॅलेंज मी जिंकणार आणि चाळसुद्धा माझी होणार. आणि त्यानंतर तिथे मोठा मॉल उभा राहणार. आता कळेल त्या सखी आणि कान्हाला त्यांच्या घरावर भूकंप कसा येतो. तर दुसऱ्या दिवशी सखी कान्हा खूप खुश असतात. एकमेकांशी बोलत असतात आणि किरण तिथे येतो. किरण म्हणतो, सखी कान्हा लवकर बाहेर चला. सखी कान्हा धावत बाहेर येतात. तर इथे सरकार आपल्या गुंडांना म्हणते, हे बघा, मी तुम्हाला पैसे दिलेत, माझं काम झालं पाहिजे. ते कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघायचं. चाळ रिकामी झाली पाहिजे आणि तिथे चाळीचा एक तुकडाही दिसला नाही पाहिजे. भिंत वगैरे सगळं तोडून टाकायची, सगळी चाळ रिकामी करायची. ती जागा मला पाहिजे. तुम्हाला सांगितलंय, पैसा दिलाय. आता काम कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघायचं. मला फक्त रिझल्ट हवाय. ते गुंड चाळ तोडायला जातात. तर इथे सखी कान्हा बाहेर येतात. चाळकरी इथे सगळे रागात उभे असतात. सखी विचारते, काय झालंय? तुम्ही एवढे रागात का आहात? सखी दाभाडे मावशींच्या हाताला हात लावते. ती विचारते, दाभाडे मावशी काय झाले? दाभाडे मावशी हात झिडकातात. सखी कान्हाला कळत नाही की नेमकं काय चालू आहे. तेवढ्यात तिथे परशू येतो. परशू म्हणतो, थँक्यू सखी, आज तुझ्यामुळे हे सगळं शक्य झाले. अगं तू नसली असतीस ना तर हे झालंच नसतं. या चाळीतली घरं आता नष्ट होणार. इथे मस्त मॉल उभा राहणार. अगं ही जागा हवी होती आम्हाला आणि तुझ्यामुळे ही जागा आता आमच्या नावावर झाली आहे. सखी विचारते, काका काय बोलतोयस तू? तुझा काहीतरी गोंधळ झाला आहे. मी काही केलं नाही आहे आणि तुला कोणी सांगितलं हे सगळं? परशू म्हणतो, अगं ही फाईल बघ. चाळकरी सगळे सखीला दोष द्यायला लागतात. चाळकरी म्हणतात, ए सखी, अगं या चाळीत राहून आमच्याशी गोड गोड बोलून आम्हाला भुरळ पाडलीस आणि सह्या करायला लावल्यास. तू शेवटी दाखवून दिलंस तू त्या सरकारची मुलगी आहेस.
सखी म्हणते, नाही हो, मला याबद्दल खरंच काही माहिती नाही आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. हे मी फसवणूक वगैरे काही केलेली नाही आहे. काहीतरी गैरसमज होतोय. परशू सखीला फाईल दाखवतो. सखी ते पेपर्स वाचते. कान्हा पण पेपर्स चेक करतो. सखी चाळकरांना म्हणते, मी काही केलं नाही आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझा या सगळ्याशी संबंध नाही आहे काही. सगळे चाळकरी सखीला नावं ठेवतात. सगळे म्हणतात, अगं तू एक हेतू घेऊन इथे आली होतीस ना? आमची चाळ बळकवण्यासाठी आली होतीस ना? शेवटी तू सिद्ध केलंस. तू त्या सरकारची मुलगी आहेस. पाठीत खंजीर खुपसलासच ना तू? त्या दिवशी तुझी काकी आली होती. आमच्या मुलांना विष देऊन गेली. आमच्या मुलांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला तिने. आणि आता हा तुझा काका तुझ्या सोबतीला आलाय. आम्हाला कळतंय का सखी? मुद्दाम करतेस ना हे सगळं? सगळे चाळकरी सखीला ओरडत असतात, दोष देत असतात, नावं ठेवत असतात. आणि जे भाडेकरू सरकारने पाठवलेत ते आगीत तेल ओतण्याचं बरोबर काम करतात. चाळीतले लोक म्हणतात, तरी हे दोघं आम्हाला सांगत होते हिच्यावर विश्वास ठेवू नका. पण नाही, आम्ही यांचं ऐकलं नाही, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि सह्या करून मोकळे झालो. अगं सखी, तू खरं सांगून आमच्याकडून सह्या घेतल्या असत्यास ना, तर आम्ही हसत हसत तुला सह्या दिल्या असत्या. पण तू, अगं आम्ही एवढं तुला जीव लावला आणि तू काय केलंस? आमच्याच पाठीत खंजीर खुपसलास. परवा भांडेवाली आली होती. ती म्हणत होती, ही श्रीमंताची पोर आहे, ही फसवेल. पण आम्ही तिच्यावर विश्वास नाही ठेवला. आम्ही तिला हाकलून लावलं. आम्हाला वाटलं तू चांगली आहेस गं, आमच्या आयुष्यामध्ये चांगल्या कामासाठी आली आहेस. पण नाही, आज कळतंय सगळं. दाभाडी मावशी म्हणतात, सखी आत्ता कळतंय गं. अगं लग्न झाल्या झाल्या तू इथे आली नाहीस राहिला. तुझा गृहप्रवेश तेव्हा नाही झाला, खूप दिवसांनी झालाय. सखी आत्ता खरं खरं सांग, तू या चाळीमध्ये आलीस ती कशासाठी आली होतीस? सांग ना, काय गुपित आहे तुझं? बोल. सगळे सखीला मोठमोठ्याने ओरडत असतात आणि काय सिक्रेट आहे विचारतात. सखी म्हणते, हो आहे सिक्रेट. माझ्या आईला चॅलेंज दिलं होतं मी. 1 महिनाभर इथे चाळीत राहून दाखवेन, त्यासाठी आले होते. सगळ्या चाळकरांना धक्का बसतो. सगळे चाळकरी म्हणतात, म्हणजे तू आमच्या प्रेमाखातर आली नाहीस? अगं आमच्या प्रेमाचा, मायेचा तू वापर करून घेतलास. शेवटी तू सिद्ध केलं. त्या सरकारमध्ये आणि तुझ्यामध्ये काही फरक नाही आहे. चाळकरी हे सगळं बोलत असतात आणि तेवढ्याच सरकारचे गुंड तिथे चाळ तोडण्यासाठी येतात. सखी धोपटणं हातात घेते आणि त्या गुंडांना म्हणते, हिम्मत असेल ना तर या पुढं. आता मी तुमच्या सगळ्यांना सोडणार नाही. चाळकऱ्यांना आणि चाळीला धक्का लागू देणार नाही. ते गुंड सखीला ढकलतात. सखीच्या डोक्याला लागतं. कान्हा सखीच्या डोक्याचं रक्त पुसतो आणि सखीला म्हणतो, अहो सखी मॅडम, कुणासाठी तुम्ही जीव धोक्यात टाकताय? या लोकांसाठी? अहो ही कोरड्या मनाची लोकं आहेत आणि तुम्ही यांच्यासाठी एवढं करताय? यांच्यासाठी तुम्ही जीव द्यायला निघालात? अहो यांना काही फरक पडणार नाही. सांगा ना, ही लोकं तुमचे कोण लागतात? काय नातं आहे तुमचं यांच्यासोबत? नाही ना नातं काही. अहो काही नातं नसताना तुम्ही यांच्या मुलांना जीव लावलात. या चाळकऱ्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या सुखदुःखात तुम्ही सहभागी झालात. यांच्या मुलांच्या चांगल्या भविष्याचा तुम्ही विचार केलात. त्यांना शिक्षणाची गोडी लावलीत. ट्युशनची फी परवडत नव्हती या लोकांना, ऐपत नव्हती. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही घरातून त्यांना इंग्लिश शिकवलंत. अहो तुम्हाला गरज नव्हती इथे येण्याची आणि राहण्याची. मोठ्या महालातल्या राजकुमारी आहात तुम्ही, पण तरी पण तुम्ही या चाळीत येऊन राहिलात. आणि यांना काही वाटतं? आणि या दाभाडे मावशी, अहो यांच्यासाठी तर तुम्ही तुमच्या वडिलांची शेवटची आठवण, ती अंगठी, ती सुद्धा विकली आणि यांच्यावर उपचार केले. पण काय झालं? काहीच नाही. अहो तुम्ही यांच्या भल्यासाठी कायम तुमच्या आईशी वैर घेतलत आणि यांना काही पडलंय? नाही ना, तुटू द्या चाळ, काही फरक पडत नाही. कान्हाच्या बोलण्यामुळे सगळ्या चाळकरांच्या डोक्यात उजेड पडतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.